तालुक्यामध्ये पंचांशी कमी नाहीये. अगदी ज्या वेळेस टेनिस क्रिकेटचा विषय येतो त्यावेळेस मुख्य पंच म्हणून या शहापूर तालुक्याला संबोधलं जातं मित्रांनो. अगदी अभि सावंत सर देखील, आमचे मुन्ना पठाण असतील, संपूर्ण पंच अगदी चोख कामगिरी करतात आणि ती योग्य कामगिरी मात्र या धर्मवीर चषकामध्ये देखील पाहायला मिळते. इगतपुरी मानवडचे दोन्ही फलंदाज, सलामीचे फलंदाज यावेळेस मात्र विकेटवरती पाहायला मिळत आहेत. स्लॉगचं षटक, या स्लॉगच्या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील आपण पाहतोय की अर्जुन बेलवली टीमला पराभूत करून ही टीम सेकंड राऊंड मध्ये पोहोचली आहे. आणि दुसरी टीम आपण पाहतोय जी मात्र दुबी स्पोर्ट्स गणेश दिनेशच्या नावाने ओळखली जायची, त्या टीमला पराभूत करून मुरबाड फ्रेंडशिप टीम सेकंड राऊंड मध्ये पाहायला मिळते. आमचे दर्दी प्रेक्षक खऱ्या अर्थानं सॅटर्डे आणि संडेची धम्माल पाहण्यासाठी तुडुंब गर्दी करतील यात मात्र शंका नाही. कालचा दिवस अगदी पहिला दब्बन तालुका हब मॅचेस पाहायला मिळाल्या, नाईटच्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि नाईटमध्ये आपण गर्दी अलोट पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये थंडीची गरमी मात्र खऱ्या अर्थानं गरम केलं माहोल खऱ्या अर्थानं भिवंडी संघानं. जाऊयात मॅच मध्ये. पहिलं चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. कुणाल आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. हो, पहिला चेंडू उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेला झेल कॅरी होतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चार चांद लावण्याचं काम बाबूभाई यांच्या माध्यमातून केलं जातंय. उत्कृष्ट समालोचक, शब्दांवरती वचक बाबू शहा यांच्या माध्यमातून काय लाजवाब समालोचन आहे मित्रांनो. बघा, प्रत्येक निघणारा शब्द आणि ती वाक्य रचना मात्र अप्रतिम लाजवाब आणि ती कामगिरी मात्र या मैदानाच्या मध्ये देखील काय पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. आमचे गुणी प्रेक्षक खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की मराठी समालोचक खूप सारे आहेत शहापूर तालुक्यामध्ये, परंतु बाबूशाह यांनी जी कामगिरी केली आहे या 2 दिवसांमध्ये आमच्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पहिला चेंडू यावेळेस मात्र फटका खेळण्याचा होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय आकाश. हो, यावेळेस देखील चेंडू उडवला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय. ओहो, हा झेल जर झाला असता तर मी तर म्हणेल की अफलातून मॅच ऑफ द कॅच असं देखील म्हणायला हरकत नव्हती, परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. नजर थोडीशी कमी पाहायला मिळाली, एफर्ट थोडासा कमी पाहायला मिळाला, अन्यथा हा झेल झाला असता. कारण चेंडू खूप हवेमध्ये बराच काल होता. या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धाब्यांनी धावफलक पुढे सरसावतोय. संघाचं खातं खोललं गेलं या 2 धाब्यांनी. हो, यावेळेस बघा बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू आलाय. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू फेके देखील सुरेख. नेक्स्ट मॅच येते प्रेक्षकांच्या भेटीसाठी. साई स्पोर्ट्स ए विपक्ष टीम MD स्पोर्ट्स गेरशे. ओहो, यावेळेस चेंडू उडवलाय. हवेमध्ये आहे, गॅप मध्ये प्रॉपर, हवा ही सपार. पंचांचा कॉल काय येतोय. इट्स अ 1 बाउन्स ओव्हर द रोप. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला पार करतो चेंडू 4 धाब्यांसाठी. क्या बात आहे, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र पिकअप केलं चेंडूला. मेरिटनुसार यावेळेस फटका पाहायला मिळाला. एक क्रॉस द लाईन, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत चेंडू मात्र 4 धाब्यांसाठी पोहोचला. नेक्स्ट बॉल यावेळेस कुणालच्या माध्यमातून. ओहो, यावेळेस देखील चेंडूला उडवलं गेलाय. खाली क्षेत्र निवडलं गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत फटका 6 धाब्यांसाठी. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. 6 धावा. या षटकारानं धावफलक पोहोचलोय 12 या अंकावरती. ओहो,
पूर्णपणे 12 वाजवण्याचं काम यावेळेस केलं जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती हा विवून खेळण्याचा प्रयत्न. 1 पासून 52 मिनिटांवरती हा आलेला षटकार पाहायला मिळतोय. बॅटर आकाशच्या माध्यमातून काय बॅटिंग करतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र थोडंसं बॅकफूट वरती गेला होता संघ, परंतु तदनंतर सांगतोय की यावेळेस मात्र थोडीशी शांतता आणि त्यानंतर मात्र हाहाकार पाहायला मिळतो आकाशच्या बॅटमधनं. ओहो, यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज. क्या बात आहे. अगदी ऑफ स्ट्राईकच्या बाहेर यॉर्क चेंडू आणि सफल चेंडू पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला नाही. चांगला चेंडू, सफल चेंडू. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये जर बघायला गेलं तर या दोन गोष्टींना मात्र सन्मान दिला जातो. एक म्हणजे क्रिकेटमधील यॉर्क चेंडू आणि दुसरं म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं गेलं. पहिलं षटक समाप्तीनंतर आपण 12 धावा पाहायला मिळत आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम फाईट करते या ठिकाणी. इगतपुरी मानवड टीम पाहायला मिळतीये. चांगली सुरुवात मी तर म्हणेन दोन्ही संघासाठी, कारण एक विकेट देखील आली आहे महत्त्वाची. परंतु मुरबाड फ्रेंडशिप टीम कशा प्रकारे कमबॅक करेल उर्वरित या 4 षटकांमध्ये, कशा प्रकारे मानवडे मानविडे, कारण या ठिकाणी जर नाव दिलं गेलंय सर इगतपुरी मानवड, परंतु मानवेडे असं हे नाव आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल यावेळेस ओहो, उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. आशिषने फसवलाय चेंडू. झेल घेतला जाईल का? 3 क्षेत्ररक्षक एकवटले होते. झेल मात्र धरतीला दान होतोय. अगदी 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये यावेळेस चेंडू पडलेला पाहायला मिळाला. धरतीला दान आणि जीवन संजीवनी प्राप्त होते फलंदाजासाठी. ज्या वेळेस संधी उपलब्ध केली जाते मित्रांनो, त्या वेळेस संधीचं सोनं होणं गरजेचं. कॅच छूटा और गेंदबाज का दिल टूटा. ओहो, यावेळेस झेल घेणं गरजेचं होतं. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला, परंतु चेंडू त्या अगोदरच मात्र जमिनीवरती अधरला गेला. ओहो, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्र निवडलं गेलं यावेळेस. फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रायफल झालाय. फटका सुरेख मिळतील या फटक्यावरती 4 धावा. या चौकाराने धावफलक 18 या अंकावरती. चांगली सुरुवात झाली आहे. अगदी 1 विकेट गमावल्यानंतर देखील फलंदाजांनी आत्ता मात्र पार्टनरशिप चांगल्या प्रकारे बिल्डअप केली आहे. 1 विकेट अगदी स्वस्त्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती गमावल्यानंतर इगतपुरी मानवेडे संघानं मात्र हो यावेळेस देखील फटका अक्रॉस द लाईन पाहायला मिळतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कॅरी करेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल आणि सिंगल वरती मात्र संतुष्ट राहावं लागेल. 18+1 19 धावा. क्या बात आहे. चांगली फलंदाजी आकाशच्या माध्यमातून मी तर म्हणेल. त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. ओहो, यावेळेस देखील चेंडू उडवलाय. फटका फसलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटच्या दिशेला. झेल चूक कॅरी करेल आणि फलंदाज आकाश यावेळेस तंबूच्या आश्रयाला. ओहो, गोलंदाजाला यावेळेस मात्र सूचना दिल्या गेल्या होत्या आणि काय जबरदस्त गोलंदाजी. कल करे सो अब करे सो अभी. आणि यावेळेस मात्र करून दाखवलंय गोलंदाज आशिषनं. एक चौकार त्याच्या ओव्हरमध्ये निश्चितपणे आला होता, परंतु तदनंतर मात्र त्याने कमबॅक केलं. धावफलक 19 या आकड्यावरती स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय. यावेळेस फलंदाजी वरती पाहायला मिळतोय फलंदाज विलास बोले तो बात खलास, लेकिन वो खल्लास करने के लिए बड़े छिक्के चौके लगाने पड़ेंगे. कारण ज्या वेळेस विलासची फलंदाजी पाहिली आहे, अगदी मेरिट मधले चेंडू चांगल्या प्रकारे खेळण्यामध्ये माहिर आहे विलास. ओहो, यावेळेस मात्र गुडलेंथला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती अगदी डगआउट मधनं सेट होऊन आल्यासारखा मात्र हा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज सांगतोय की भाई अभी नहीं, अभी तो हमारा दौर है.
ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लिडिंग एज होती यावेळेस. यष्टीरक्षकाच्या थोडासा वरून हाताला स्पर्श करून चेंडू मात्र घोषित क्षेत्राकडे निघून गेला. एक सिंगल आणि या सिंगलवरने धावफलक पोहोचलंय. 2-0 लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम इगतपुरी मानवेडे संघाचं धावफलक 20 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 20 पाहायला मिळतात. करंट रन रेट जर बघायला गेला तर 10च्या सरासरीनं धावा जमा करण्यात आल्यात. 2 षटकं समाप्त झाली आहेत, 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 3 षटकं 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये किती धावा येतील. आणि ज्या वेळेस अभिजावन सर बाबू शाह जर बघायला गेलात तर ज्या वेळेस 50 अभाव धावसंख्या झाली आहे त्या वेळेस मात्र संघर्ष करावा लागलाय फलंदाजांना आणि त्या अनुषंगानं मात्र धावफलक सजवावं लागेल इगतपुरी मानवेडे संघाला. कारण दुसऱ्या बाजूनं जर विचार करायचं झालं तर मुरबाड फ्रेंडशिप संघाकडे देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे आणि त्या अनुषंगानं तुम्हाला मात्र धावफलक जर चांगल्या प्रकारे सजवायचं झालं तर मी तर म्हणेल की 55+ धावा जर झाल्या तर निश्चितपणे एक चांगली फाईट पाहायला मिळू शकते. विवरेशनामध्ये थोडासा बदलाव करताना यावेळेस यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी भारत येतोय. या भारतनं मात्र मागील मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. ओहो, जास्ती सटन पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा एफर्ट यावेळेस चेंडूवरती पाहायला मिळतोय. पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजे ताबडे सर यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये निलेशजी महाजन सर पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये. हो, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, परंतु गिरकी घेणारा चेंडू, थोडासा आउटस्पिन होणारा चेंडू पाहायला मिळतोय भारतचा आणि सफल चेंडू, चांगला चेंडू. क्या बात आहे. जकडून ठेवलं गेलंय, बांधून ठेवलं गेलंय. विलासला हात खोलू देत नाहीये गोलंदाज. ओहो, यावेळेस विलासने चेंडूला उडवलाय. क्या बात है, लाजवाब चेंडू फेकून दिला गेलाय. आउट ऑफ द पार्क, मिलेंगे 6. अगदी सांगितल्याप्रमाणे विलास ज्या वेळेस तुटून पडतो गोलंदाजावरती त्यावेळेस मात्र मोठे फटके येतात. हेच घडलं अगदी पहिल्या चेंडूवरती सक्सेसफुली फटका पाहायला मिळाला. आतापर्यंत संघर्ष करणारा विलास यावेळेस मात्र या चेंडूवरती बिग हिट करतोय आणि तब्बल 6 धावा. हे षटकारांना धावफलक पोहोचलं 27 या आकड्यावरती. पहिला चेंडू भारतचा व्हाईट पाहायला मिळाला, तदनंतर निर्धाव आणि यावेळेस मात्र षटकार. ओहो, यावेळेस देखील उडवलाय चेंडू. अंतर किती, डिस्टन्स किती. ओहो, पंच सांगतील यावेळेस यस, 1 बाउन्स ओव्हर द रोप, फाईन लेगच्या दिशेला चौकार. हो हो, म्हटल्याप्रमाणे विलास मात्र अगर करेंगे विलास की बात तो विलास बोले तो बात खलास. विलास संघर्ष करत होता, संघर्ष संपलाय. आता मात्र केवळ दहशत, दरारा, ताकद नजाकत. कारण विलासच्या बॅटमध्ये एक षटकार आला आणि तदनंतरचा हा चौकार. म्हणजेच आता मात्र पूर्णपणे सेट झालाय फलंदाज. भारत बॅकफुटवरती यावेळेस पाहायला मिळतोय. ओहो, आता मात्र हलक्या हातानं कट केला चेंडू. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्राकडे निघून जातोय. एक सिंगल. आणि मागील मॅचचं जर विश्लेषण करायचं झालं तर निश्चितपणे संदेशजी किस्मतराव सर बॅक टू बॅकचे 3 षटकार हे विलासच्या बॅटमधनं आले होते. याच बॅटिंगसाठी खऱ्या अर्थाने विलासला ओळखलं जातं. ओहो, यावेळेस मात्र सफल होऊन पुढे आला होता फलंदाज. चेंडूची लेंथ लाईन मात्र बदलली गेली भरतच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती एक सिंगल. या सिंगलनं धावफलक 33 या आकड्यावरती. मी तर म्हणेल की भारत चांगली गोलंदाजी करतोय, परंतु यावेळेस मात्र समाचार घेत असताना विलास देखील पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र मी तर म्हणेल की हा चेंडू जर सोडून दिला गेला असता तर कदाचित हा चेंडू
एक्स्ट्राची धाव दिली असती, पण तुझ्या चेंडूवरती हवी होऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाही. छक्का मारू की चौका मारू की सिंगल घेऊ या चेंडूवरती, या दुविधा अवस्थेमध्ये पाहायला मिळाला विलस. सिंगल घेतली गेली. षटक क्रमांक तिसरं समाप्त होतंय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 34 धावा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्या 8 धावा. 12 धावा देऊन एक गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा देऊन एक गडी बाद केला गेला होता आशिषच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळण्यासाठी भारतनं 14 धावा खर्च केल्या. म्हणजेच या 3 षटकांमध्ये महागडं षटक भारतचं ठरलंय. ओहो, यावेळेस काय फटका सजवला गेलाय. ताकदीचा वापर, मनगटामध्ये ताकद पाहायला मिळाली या फटक्यावरती. इट्स आउट ऑफ द पार्क. ठोकलाय विलासच्या बॅट मध्ये येणारा हा षटकार. या षटकाराने धावफलक पोहोचलोय 40 या अंकावरती. क्या बात आहे विलास, अगदी शब्दाप्रमाणे कामगिरी. मागील मॅच मध्ये बॅक टू बॅकचे 3 षटकार आणि यावेळेस सांगतोय की भाई बचेंगे तो और भी लढेंगे. ओहो, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय विलास. याची संघर्षातली अगदी पारी आपण सुरुवातीच्या काळामध्ये पाहिली आणि तदनंतर मात्र हवी झालेला विलास या चेंडूवरती गारद होतोय. विलासच्या बॅट मध्ये आपण पाहिलं 2 षटकार 1 चौकार आणि जवळजवळ त्याची वैयक्तिक खेळी जर बघायला गेलात तर विलासची 18 धावांची. अगदी मोक्याच्या क्षणी, ऐन मोक्याच्या क्षणी संकटात सापडलेला संघ आणि त्याला मात्र या संकटातून बाहेर काढलंय असं देखील म्हणायला हरकत नाहीये. कारण अगदी सुरुवातीचे चेंडू मात्र थोडासा संघर्ष झाला होता या मॅच मध्ये. त्यानंतर त्याने मात्र बॅट पूर्णपणे हाबी होऊन खेळायला सुरुवात केली आणि 18 धावांची चांगली खेळी केली. उर्वरित फलंदाजांना आता मात्र ही नौका पार करण्यासाठी मी तर म्हणेल की अगदी 55च्या पार आपण जर धावसंख्या उभारली तर मात्र निश्चितपणे समोरील टीमला आपण नमवण्यासाठी अगदी कुशल स्कोर उभा केलाय असं देखील म्हणायला हरकत नाही. ओहो, यावेळेस मात्र काय कमालीचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी सजवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला यावेळेस फटका सजवला होता. एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या विकेटवरती चांगला कॉल पाहायला मिळाला. अगदी चित्त्याचा वेग, हरण्याची चपलाई आणि या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्यानंतर स्कोरबोर्डवरती धावा पाहायला मिळत आहेत 42 धावा. क्या बात आहे. ओहो, चेंडू हवेला. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू वरती झेल घेण्यासाठी गोलंदाज येतो. झेल टिपला गेलाय. फलंदाज आउट आउट आउट. इट्स OUT. फलंदाज होतोय बाद. भविष्य क्या बात करेंगे. अगर देखा जाए तो विलास अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. 18 रन बनाए बटोरे टीम के लिए. उसके बाद आने वाला बल्लेबाज अगर इसी तरह से बल्लेबाजी करेंगे तो मुसीबतें और भी बढ़ेंगी. सिखवा नहीं किसी से, गीला करना है. अगर गीला करना है तो गेंदबाज का दिल तोड़ना पड़ेगा और गेंदबाज का दिल अगर तोड़ना है तो आपको बड़े चक्के और चौके लगाने पड़ेंगे. फिर से एक बार गेंदबाज आशीष. ओहो, यावेळेस मात्र चेंडू उडवलाय 38 मध्ये क्षेत्ररक्षण. लाजवाब झेल टिपला गेलाय. बॅक टू बॅकची विकेट घेतली जाते. कमालीची गोलंदाजी आशिषच्या माध्यमातून. चला या मॅचच्या हाफमध्ये MD स्पोर्ट्स गेरशी टीम आणि साई स्पोर्ट्स ए संघ, चला नाणेफेकीसाठी आपण या मॅचच्या हाफमध्ये यायचंय. दोन्ही कर्णधारांना ही रिक्वेस्ट असेल. आशीष काय गोलंदाजी करतोय. भविष्य देखेंगे अब अगर गेंदबाज की तारीफ क्यों कर रहे हैं
क्योंकि पहली गेंद पे छक्का लगाया था, उसके बाद विकेट आई, उसके बाद 2 रन मुकम्मल किए, उसके बाद बैक टू बैक की 2 विकेटें और अच्छी गेंदबाजी, अच्छी लेंथ में गेंदबाजी हो रही है। हालांकि यदि देखा जाए तो गेंदबाज का नाम भी आशीष और कामगिरी भी बेहतरीन हो रही है। नॉन स्ट्राइक इनके बल्लेबाज तिल मिला रहे हैं। जिस तरह पानी मछली में अगर पानी में होती है तो तिल मिलाती नहीं, लेकिन बगैर पानी के तिल मिलाती है, उसी तरह नॉन स्ट्राइक इन पे बल्लेबाज स्ट्राइक इन पे जाने के लिए तिल मिला रहा है और यहाँ पर 2 रन मुकम्मल किए। क्या बात है, इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44 44 रन। चला दोन्ही टीमचे कर्णधार MD गेरसी टीमचे कर्णधार आणि साई स्पोर्ट्स ए संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या मॅचच्या हाफ मध्ये आपण हजर राहायचंय। बाबू शाह सर, उनकी तारीफ की जाए उतनी कम। तारीफ उनकी होती है जिनकी जगह दिल और धड़कन में बसती है, और तारीफ होनी भी चाहिए क्योंकि आपका आवाज सुनने के लिए हमारे दर्शक काफी आतुर है। हालांकि संघर्ष भी आपका जारी है, लेकिन हाथ की लकीर जैसे बदलती नहीं, उसे दिया हुआ लफ्ज भी नहीं बदलता। बाबू शाह के अगर तारीफ की जाए तो शब्द और लफ्ज भी कम पडेंगे। जाऊयात मैदानाच्या आत, कारण मराठीमध्ये आम्ही खूप काही बोलू शकतो बाबूशाह, लेकिन हिंदी में थोड़ा सा, क्योंकि हमारे यहाँ हिंदी कम और मराठी ज्यादा। हो इस बार गेंद काफी बाहर और वाइड का इशारा यहाँ पर आते हुए इस 1 रन के सहारे स्कोर आगे बढ़ता हुआ 45। जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा। अगदी रोहित शर्माचे फॅन देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय स्तरावरती। ज्या वेळेस आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये जातो त्या वेळेस मात्र अगदी 45 क्रमांकाची जर्सी मोठ्या प्रमाणावर। हो यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतो, या आधीचा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला आणि साई मात्र संघर्ष करतोय। षटक क्रमांक अंतिम शेवटचं षटक हरी हाताळतोय। या चुका मात्र टाळाव्या लागतील। स्ट्राइक एंड वरती विजय। हो शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा स्पेस यावेळेस ओपन करण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फटका सजवण्याचा यावेळेस मात्र निर्धार होता, परंतु बॅट बॉल मध्ये संपर्कच झाला नाही। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, चांगली चेंडू यावेळेस पाहायला मिळाला। एक चेंडू हाताळल्यानंतर अतिरिक्तचे 2 चेंडू, तदनंतर हा चेंडू सफल। ओहो यावेळेस पुन्हा एकदा गुड लेंथ वर चेंडू, तीच ताकद तीच नजाकत, तोच टप्पा, अचूक मारा केला जातोय हरीच्या माध्यमातून। क्या बात है, लाजवाब गोलंदाजी। ओहो यावेळेस या फटक्यावरती पूर्णपणे आगाज पाहायला मिळतोय, लाजवाब फटका सजवला गेलाय। चेंडू सीमा रेषे पार दर्शकांना भेटीसाठी जातोय 4 धाब्यांसाठी। चौकाराने धावफलक 50, 50 धावा धावफलकावरती। टीम इगतपुरी मानवेडे, क्या बात है, 50 पर्यंत पोहोचलेत, अजूनही 5 धावा। मी तर 55चा आकडा दिला होता, या 55 धावा जर झाल्या तर मात्र ते चेसिंग करण्यासाठी अगदी मुरबाड फ्रेंडशिप टीमला देखील। ओहो यावेळेस भाई 5 नहीं 6 ले लो, क्या बात है, पूरे आधा डझन मिलेंगे 6। या षटकाराने धावफलक पोहोचलंय 56 या अंकावरती। लाजवाब कमालीची फटकेबाजी। आता मात्र एक फायटिंग स्कोर झालाय असं म्हणायला हरकत नाहीये। 55चा आकडा पार केलाय, 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। यावेळेस मात्र लिडिंग एज झाली होती, फटका फसलेला पाहायला मिळाला। पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, कलेक्ट करून थ्रो करेल, एक सिंगल घेतली गेली। षटक क्रमांक 5 यावेळेस समाप्त होते आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 57 धावा, 30 चेंडू 58 धाव्यांचं लक्ष ठेवलं गेलंय।
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी महत्त्वाची मॅच आहे आणि या महत्त्वाच्या मॅचेसाठी महत्त्वाचं खऱ्या अर्थानं एक शहापूर तालुक्याचं आदर्शमय प्रेरणास्थान असलेलं आमचं विनोदजी भोईर साहेब माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी आदरणीय विनोदजी भोईर साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघांदरम्यान नाणेफेकी करायची आहे. विनोदजी भोईर साहेब आपण यांना पाहतोय, अगदी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं आदर्श हा प्रत्येक व्यक्तीकडनं घ्यायचा असतो मित्रांनो. तो आदर्श निश्चितपणे विनोदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्ही घेतोय. एक हसमुख चेहरा, एका बाजूनं टीम पाहायला मिळते साई स्पोर्ट्स ए, तर दुसऱ्या बाजूनं MD गेरशे संघाचा कर्णधार पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतोय स्क्रीनवरती विनोदजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल कोण विजयी झालाय तर यस MD स्पोर्ट्स गेरशे आणि त्यांचा निर्णय येतोय इलेक्टेड टू फील्ड आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय साई स्पोर्ट्स ए संघाला. चला, जो निर्णय घेतला गेलाय ही मॅच झाल्यानंतर त्वरित अंमलबजावणी करायची. कॅप्टन कूल पाहायला मिळत आहेत MD स्पोर्ट्स गेरशेचे संघाचे. नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय टीम साई स्पोर्ट्स ए संघाला. जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र आपण पाहिलं की मॅचच्या हाफमध्ये कामगिरी करून दाखवली फलंदाजांनी. अगदी कुठेतरी संकटात सापडलेला संघ विलासनं कामगिरी केली आणि तदनंतरचा आलेला फलंदाज ज्यानं मात्र अगदी सेकंड लास्ट बॉलवरती षटकार ठोकला तो म्हणजेच मला वाटतं रघुनाथ होता बॅटिंगवरती आणि त्याच्या बॅटमधनं चांगला फटका देखील पाहायला मिळाले. 30 चेंडू 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. एक चांगला टार्गेट सेट केला गेलाय टीम इगतपुरी मानवेडी संघाकडनं आणि तो मोडीत काढण्यासाठी सलामीची जोडी यावेळेस मैदानाच्या आत इंटर झालेली पाहायला मिळते. आपण पाहतोय व्हाईट कॅपमध्ये, आपण पाहतोय व्हाईट आणि रेड कॅप यावेळेस फलंदाज विलास वारगडे आणि गणेश खंडागले ही जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. 58 धावांचं लक्ष यावेळेस मोडीत काढण्यासाठी अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी मेंडेटरी पॉवर प्लेचं स्लॉकचं षटक हाताळण्यासाठी चेंडू सोपवला गेला यावेळेस अजय या गोलंदाजाकडे. दिलेली कामगिरी मात्र योग्यरित्या कोण बजावेल? इगतपुरी मानवेडी संघाचा गोलंदाज की मुरबाड फ्रेंडशिप संघाचे हे फलंदाज? ओहो, शॉट अँड पुल सक्सेसफुल, वंडरफुल, नाईस शॉट पाहायला मिळतोय. एक क्रॉस द लाईन स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर करत हा फटका 4 धाब्यांसाठी पहिल्याच चेंडूवरती संघाचं खातं गोललं गेलंय. आपण जर हा सामना पाहत असेल तर यापुढील सामना मात्र बघायला विसरू नका, कारण महत्त्वाची मॅच येते मित्रांनो. एका बाजूने टीम पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स ए, तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळेल MD गेरसे टीम. हो, यावेळेस मात्र चांगला चेंडू, सफल चेंडू, गुड लेंथला चेंडू होता, अगदी मिडल स्टंपवरती कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये, सफल चेंडू, अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक चौकार आल्यानंतर या चेंडूवरती कमबॅक करतोय अजय. ओहो, यावेळेस देखील चेंडू उडवला गेलाय, क्षेत्र खाली निवडलं गेलंय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू आउट ऑफ द पार्क, वन बाउन्स ओव्हर द रोप, येतोय विलासच्या बॅटमधनं हा चौकार. पहिला चेंडू अजयच्या माध्यमातून हाताळला गेला 4 धाब्यांसाठी. तदनंतरचा चेंडू निर्धावाला पुन्हा एकदा, यावेळेस मात्र ऑफस्टिक वरती येऊन अक्रॉस द लाईन फटका सजवलेला आपण पाहतोय आणि 4 धाब्यांसाठी.
नकद बड़ा न पद बड़ा, मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और आधी यावेळेस मुसीबत में खडे हे अगदी अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये चोख अगदी अचूक कामगिरी करतायत. आणि एक गुणी आणि मोदक आहे. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती नेक्स्ट बॉल घेऊन जातोय. ओहो यावेळेस गुडलेनचा चेंडू होता, फटका यावेळेस फसला होता. थेट यार्ड मध्ये झेल घेण्याची संधी होती, संधी हुकवली आहे आणि चेंडू सीमा रेषे पार. विलासच्या बॅट मधनं पुन्हा एकदा तडाखा 4 धाब्यांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय की मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि विलासचा हा कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे. लाजवाब फटका 4 धाब्यांसाठी. विलासच्या बॅट मधनं आलेले हे 3 चौकार आणि त्या 3 चौकारांच्या मदतीने धावफलक 12 अंकावरती. चांगली फलंदाजी. हो यावेळेस मात्र बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय, फटका लाजवाब आहे. कमालीचा एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस चेंडूला पाठवलं गेलंय 4 धाब्यांसाठी. विलास यावेळेस पूर्णपणे तुटून पडलाय. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आणि पुरेपूर याचा फायदा मात्र घेतोय. अगदी गॅप सिलेक्शन प्रॉपर, हवाई सफर यावेळेस अजिबात पाहायला मिळालं नाही. डाऊन द कार्पेट यावेळेस फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा. अगदी पहिल्या चेंडूवरती 4 आले, दुसऱ्या चेंडूवरती कुठली धाव आली नाही. तदनंतरच्या 3ही चेंडूंवरती बॅक टू बॅकचे 3 चौकार. एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, एक कव्हरच्या दिशेला, एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. कमालीची फलंदाजी. अगदी 360चा फलंदाज असं देखील त्याला ओळखलं जातं. हो यावेळेस मात्र अगदी सेफ झोन मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड यावेळेस फटका पाहायला मिळतोय 4 धाब्यांसाठी. विलासच्या बॅट मध्ये आलेला हा बॅक टू बॅकचा 4था चौकार आणि या ओव्हरचा 5वा चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये समाचार घेतला गेलाय. केवळ चौकार 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 आणि चौकार. धावफलक 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. काय सुरुवात करण्यात आली आहे. लाजवाब सुरुवात झाली आहे. बाबूशाह सर जर बघायला गेलात तर अगदी पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि 58 धावांचं लक्ष मात्र मोडीत काढण्यासाठी सुरुवात विलासनं केली आहे. एका बाजूनं आपण विलास पाहिला तो मात्र मानवेडे संघाचा, परंतु यावेळेस हा विलास आहे मित्रांनो मुरबाड फ्रेंडशिप संघाचा. क्या बात आहे. विलास तब्बल 5 चौकार पहिल्या षटकामध्ये. हो शॉर्ट चेंडू होता. यावेळेस अशा प्रकारचे चेंडू तुम्ही टाकले म्हणजेच फलंदाजासाठी दिलेली पर्वणी मी तर म्हणेल. चेंडू सीमा रेषे पार 4 धाब्यांसाठी. बघा कशा प्रकारचा हा चेंडू होता. शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल वंडरफुल डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळाला अगदी सेफ झोन मध्ये 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विलासाला पहिल्या चेंडूवरती चौकार आला आहे. हो यावेळेस देखील फटका सुरेख आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. यावेळेस मात्र फलंदाज गणेश करतोय फलंदाजी आणि बॅक टू बॅकचे त्याच्या बॅट मधून आलेले 2 चौकार. अगदी बघा जर बाबूशाह सर जर बघायला गेलात तर केवळ एक निर्धाव चेंडू आहे. उर्वरित प्रत्येक चेंडूवरती चौकार ठोकला गेलाय. क्या बात आहे. जणू काय हे दोन्ही फलंदाज डगआउट मधनं सेटून आलेत आणि गोलंदाजांचे मनसुबे पूर्णपणे ओळखले गेलेत. शॉर्ट लाईनचे चेंडू जास्तीचे हाताळले जातात. मी तर म्हणेन की गुड लाईनला जे चेंडू राहतील अगदी शरीर यष्टीपासून दूर ठेवले गेले तर निश्चितपणे त्याचा फायदा मात्र गोलंदाजांना होऊ शकतो. ओहो यावेळेस अगदी थोडासा पुढे चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला उंची देखील चांगली होती. यावेळेस बाउन्स चेंडू झाला आणि फायदा मात्र गोलंदाज विलासला होतोय. सफल चेंडू. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो अगदी शांत वातावरण. 2:21 झाली आहेत आणि यावेळेस मात्र हा चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. क्या बात है. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधनं अगदी परफेक्ट टायमिंग फटका पाहायला मिळाला. क्लास फटका पाहायला मिळाला 4 धाब्यांसाठीचा. केवळ चौकार चौकार चौकार. जुनी एकही धाव घेतलेली नाहीये.
अगदी स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तदनंतरच्या बॅक टू बॅकचे 4 चौकार. या षटकामध्ये देखील प्रत्येक चेंडूवरती चौकार ठोकला जातोय. या चेंडूवरती देखील वन बाउन्स ओव्हर द रोप व्ही शेप मध्ये यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. गणेशच्या बॅट मधून आलेला हा या षटकातील तिसरा चौकार. धावफलक पोहोचलं 36 या आकड्यावरती. चौथा चौकार आहे. क्या बात आहे. 5 चेंडू हाताळले गेलेत, 4 चौकार. ओहो यावेळेस चांगला चेंडू. आता मात्र लेंथ लाईन पूर्णपणे बदलली गेली. या चेंडूला वेग देखील सुरेख होता आणि अचूक टप्पा मात्र यावेळेस पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक 2 समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धाबा केवळ चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 36 या आकड्यावरती तब्बल ठोकले गेलेत आतापर्यंत 9 चौकार. एकही सिंगल डबलची धाव नाहीये. 3 चेंडू निर्धाव 12 चेंडूंमध्ये आणि 9 चेंडूंवरती 9 चौकार. क्या बात आहे. ही अगली वेगळी सुरुवात आहे. एक मी तर म्हणेल हा रेकॉर्ड आहे खऱ्या अर्थानं. कारण एकही सिंगल डबलची धाव न घेता षटकार न ठोकता 9 चेंडूंमध्ये 36 धावा कुठल्या गेल्यात. 12 चेंडूमध्ये 3 चेंडू निर्धाव राहिले. उर्वरित 9 चेंडू प्रत्येक चेंडूवरती चौकार आलाय मित्रांनो. आणि सुरुवात केली आहे विलास आणि गणेशनं. क्या बात आहे. दोन्ही फलंदाज लाजवाब फलंदाजी, अफलातून बॅटिंग. हो यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली जातीये. अगदी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, कॅरी करून थ्रो केला, दरम्यान एक सिंगल घेतली गेली. स्ट्राईक वरती यावेळेस गणेश पाहायला मिळतोय. सलामीची जोडी काय कामगिरी करतीये. मुरबाड फ्रेंडशिप संघ लाजवाब कामगिरी झाली आहे. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. लाजवाब फटका आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी चेंडू मात्र सीमा रेषा गाठतोय 4 धाब्यांसाठी. धावफलक 41 या अंकावरती पोहोचतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे मित्रांनो. काय सुरुवात झाली आहे लाजवाब. या मॅच मध्ये मात्र केवळ चौकार आणि चौकार पाहायला मिळत आहेत. एक सिंगल घेतली गेली या आधीच्या चेंडूवरती, वगळता सर्व चेंडूंवरती चौकार. हो यावेळेस देखील फटका सुरेख आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करतोय विलास. तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली आहे. त्या सिंगलने धावफलक 42 या अंकावरती. 42 रन्स विदाउट लॉस. क्या बात आहे. लाजवाब सुरुवात झाली आहे. या मॅच मध्ये जर यायचं असेल तर मात्र विकेट घ्यावी लागेल, परंतु विकेट साठी मात्र फटके खेळले जात नाहीयेत. लाजवाब क्षेत्ररक्षक दूरवरचं अंतर क्लिअर करत यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हर वरती आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धाब्यांनी धावफलक एक सिंगल घेतली गेली आहे. 43 धावा. हो यावेळेस चेंडू उडावला. संधी होती परंतु यावेळेस मात्र चेंडूवरती गेलाच नाही क्षेत्ररक्षक. झेल घेण्याची संधी झाली होती आणि गमावली गेली आहे. एक सिंगलने धावफलक 44 धावा विदाउट लॉस. क्या बात आहे. सुरेख सुरुवात आणि विजयाकडे वाटचाल पाहायला मिळते मुरबाड फ्रेंडशिप संघाची. परंतु हा क्रिकेट आहे मित्रांनो. एक विकेट यावेळेस येणं गरजेचं आहे. चेंडू बॅटला स्पर्श घेऊन यावेळेस मात्र घोषित क्षेत्राकडे जातोय. एक सिंगल धावेने यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 45 पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावा. यावेळेस मात्र कारनामा करून दाखवावा लागेल, कारण ज्या वेळेस संकटांमध्ये संघ सापडतो त्या वेळेस मात्र तुम्हाला संकटांना मात्र त्या संकटांवरती खऱ्या अर्थानं रास्ता शोधावा लागतो आणि तो विजयाचा रास्ता जर शोधायचा असेल तर मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये, कारण 12 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. हो यावेळेस फिरवलेत बोट. झेलची संधी आहे.
झेल टिपला जातोय फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ अटेंडला यावेळेस मात्र झेल कॅरी झालाय फलंदाज होतोय बाद म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो की अगदी वळणाचे रस्ते आणि वळणारे चेंडू हे घातक ठरत असतात यावेळेस तेच घडलं चेंडू वळवला गेला बोटं फिरवली गेली आणि विकेटचं पतंग ओहो विकेट आली आहे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला अगदी पहिल्या चेंडूवरती अखाच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताला गेला अगदी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये वेळोवेळी कामगिरी करणारा इगतपुरीचा हा मानवेडे संघाचा गोलंदाज आकाश अगदी बॅटिंग करत असताना आकाशने चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी देखील स्वीकारली आहे जबाबदारी घेणं महत्त्वाचं मित्रांनो ते क्षेत्र कुठलंही असू द्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जबाबदारीची जाणीव झाली तर मात्र यशाकडे वाटचाल ही निश्चितपणे होत असते परंतु जी जबाबदारी घेणं गरजेचं नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा आकाश स्ट्रायकिंग वरती हो यावेळेस फटका कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण अगदी चेंडूला मात्र रोखलं गेलंय मी तर म्हणेन की यावेळेस मात्र अगदी प्रेक्षक देखील बघत असतील की हा क्षेत्ररक्षक करतो काय अगदी त्याच्या डोक्यावरनं चेंडू निसटता होता अंतिम क्षणी त्याला मात्र पकडलं गेलं आणि चेंडू थ्रो केला गेला दरम्यान या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धावा या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावतोय 47 रन 47 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये यशस्वी पाठलाग पाहायला मिळतो यावेळेस फटका फसलाय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू वरती आकाश येतोय झेल चूक टिपला गेलाय आणि फलंदाज यावेळेस विकेट क्रमांक आशिष दुसरी विकेट प्राप्त होतीये चांगली गोलंदाजी सफल गोलंदाजी मी तर म्हणेल आकाशची यावेळेस आशिष माघारी परतावं लागेल रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है अब जज्बा रखो जीतने का किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है लेकिन वक्त की बात है दोस्तों आज धूप है तो कल बरसात है यावेळेस मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून फलंदाजी करावी लागेल कारण ऐन मोक्याच्या क्षणी अशा वेळेस मात्र अशा प्रकारचे अपघात हे घडत असतात चुकीला माफी नाही तुकाराम आपण आयोजकांशी संपर्क साधा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती धावा 47 धावा आणि आता तर बॉल टू रनचं इक्वेशन जर बघायला गेलात 9 चेंडू आणि 11 धावा क्या बात आहे आकाशनं मात्र कमबॅक केलं 3 चेंडू महत्वाचे पकडले जातील यावेळेस कारण आतापर्यंत आकाशनं या षटकामध्ये अप्रतिम लाजवाब गोलंदाजी केली आहे ओहो 9 मध्ये 11ची गरज असताना क्लिक केलं यावेळेस मात्र एक सिंगल मात्र रोखू शकले नाही एक सिंगल घेतली जाते बघा अगदी आपण पाहिलं की प्रत्येक चेंडूवरती चौकार येत होता मित्रांनो 2 विकेट महत्वाच्या घेतल्या गेल्या आणि तदनंतर मात्र बघा एका धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की ताटातील अन्नाचा 1 कण आणि क्रिकेटमधील 1 रन खूप काही सांगून जातो मित्रांनो म्हणून एक रन एक झेल आणि चुका मात्र टाळाव्या लागतात हे मात्र या मॅच मध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे यावेळेस आकाश मात्र एक रन साठी मात्र फलंदाजाला तरसताना पाहायला मिळतोय ओहो यावेळेस देखील फटका पाहायला मिळतोय कार्पेटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय कलेक्ट करून थ्रो करतोय दरम्यान एक सिंगल आणि सिंगल क्या बात आहे आकाश अप्रतिम गोलंदाजी करतोय धावफलक 49 या आकड्यावरती पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू असेल आकाशचा हा चेंडू खूप निर्णायक कारण बघायला जर गेलात 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे हा चेंडू जर चांगल्या प्रकारचा राहिला तर मात्र पूर्णपणे मॅच मध्ये ही टीम मात्र राहू शकते अर्थातच इगतपुरी मानवेडे टीम ओहो चांगला चेंडू आहे यावेळेस फटका फसलाय झेल टिपला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये लाजवाब गोलंदाजी आकाशनं कमबॅक करून दिलंय समीकरण आता मात्र पूर्णपणे बघायला गेलात तर 6 चेंडू विजयासाठी 9 धावा क्या बात आहे लाजवाब अफलातून गोलंदाजी अगदी पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या तदनंतरच्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आकाशाला गोलंदाजीसाठी चौथ्या षटकामध्ये आणि केवळ 4 धावा देऊन
3 गडी बाद केले आकाशनं. क्या बात आहे, पूर्णपणे मॅच फिरवली गेली आहे. अगदी मॅच यावेळेस मात्र खिशामध्ये घातली होती असं म्हणायला हरकत नाहीये. मुंह में आया निवाला, अभी तो छीनना, आधा सफर तो तय किया है, आधा अभी बाकी है. क्या बात है. यावेळेस मॅच मध्ये आली आहे टीम इगतपुरी मानवेडे. ही मॅच आहे मित्रांनो, हा क्रिकेट आहे. म्हणून क्रिकेटला या विश्वभरामध्ये जगभरामध्ये जर बघायला गेलात तर सर्वाधिक पसंदीदा म्हणून खेळ म्हणून ओळखला जातो. याचं उत्तम उदाहरण आहे हे. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटला जातो याचं उत्तम उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 6 चेंडू 9 धावांची गरज. बघा जर अलेख जर बघायला गेलात तर पहिल्या ओव्हरमध्ये 20, 16, 9 आणि 4 म्हणजे अलेख अगदी खाली आलाय आणि 2 महत्वाच्या विकेट गमावल्यानंतर हा आलेख खाली आलेला पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज अजूनही विकेटवरती आहे गणेश. हो यावेळेस खोदून काढलाय चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, चेंडू मात्र सीमारेषे पार, सुखीला माफी नाही, येतोय चौकार. अगदी संघर्षाचा निनाद करणारा संघर्षमय पारी मधला गणेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार. बॉल टू रनचं इक्वेशन आलेलं पाहायला मिळतंय. 5 बॉल लेफ्ट अँड रिक्वायर्ड बाय 5 रन. हु विल विन दिस मॅच? आय डोंट नो, वेट अँड वॉच आफ्टर 5 बॉल्स. ओहो यावेळेस देखील फटका डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल. हाय व्होल्टेज मॅच. बॉल टू रनचं इक्वेशन पाहायला मिळतंय. 4 चेंडू 4 धावा. अगदी घर बसल्या जर माझे गुणी प्रेक्षक पाहत असतील ही मॅच तर मात्र रिमोटचं बटन दाबू नका, मोबाईल वरती स्पर्श करू नका, कारण हा ड्रामा मात्र अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचेल का? हो नाही, फिनिश. या फटक्यानं गेम फिनिश केली आहे. आउट ऑफ द पार्क ठोकलाय विजयाचा षटकार. आणि या मॅच मध्ये काय एफर्ट पाहायला मिळाले टीम मुरबाड फ्रेंडशिप टीमचं. खऱ्या अर्थानं आमच्या प्रेक्षकांना मनोरंजन देणारी ही मॅच होती. टीम इगतपुरी मानवेडे संघ यावेळेस मात्र हार्ड लक टफ लक आपले. तर कॉंग्रॅच्युलेशन टीम मुरबाड फ्रेंडशिप, यावेळेस मात्र या षटकारानं विजय संपादित करत